आज 79वा स्वातंत्र्य दिन, नवीन भारत ही यंदाची संकल्पना. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. 79वा स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी लाल किल्ला सजला. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण. पंतप्रधानांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलंय. पंतप्रधानांनी पुष्पांजली देखील वाहिली. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधानांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. ऑपरेशन सिंदूरच्या जवानांना लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांकडून सलाम. भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही. सैन्य दल ठरवतील ते लक्ष्य आम्ही साध्य करणारच. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार, पंतप्रधानांचा इशारा. रक्त आणि पाणी यापुढे एकत्र वाहणार नाही. सिंधू जलकरारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सिंधू नदीच्या पाण्यावर केवळ भारताचा अधिकार, पंतप्रधानांचं प्रतिपादन. विकसित भारत म्हणजे आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भरतेचं नातं सामर्थ्याशी जोडलेलं. सामर्थ्य वाढवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आवश्यक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म लागू करणार. सामान्य नागरिकांच्या आवश्यकतेतील वस्तूंवरील जीएसटी कमी केला जाणार. सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीसाठी मोठी भेट देणार, पंतप्रधानांची घोषणा. युवकांसाठी आजपासून 1 लाख कोटींची योजना. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू. खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या युवकांना सरकार 15,000 रुपये देणार. 3.5 कोटी युवकांना योजनेचा लाभ होणार. देशाची तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल. संरक्षण क्षेत्रात भारत अग्रेसर. मत्स्योत्पादन, अन्नधान्य, भाजीपाला उत्पादनात भारत 2ऱ्या क्रमांकावर, पंतप्रधानांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकपूर्ती. सेवा, समर्पण, संघटन आणि अनुशासन ही संघाची ओळख. 100 वर्षात संघाची सेवा गौरवपूर्ण, पंतप्रधानांचे गौरवोद्गार. देश सुदर्शन चक्र मिशन लॉन्च करणार. हे मिशन शत्रूच्या हल्ल्यांना नष्ट करणार, तसंच हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार, पंतप्रधानांची घोषणा. आज 79वा स्वातंत्र्य दिन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुणे विधान भवन इथे ध्वजारोहण. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. यंदा मध्य प्रदेश पोलिसांकडूनही पथसंचलन करून सलाम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणाचा हा मान मिळाला. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात ध्वजारोहण. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा. स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी नवी दिल्लीत देशासह जगभरातील मान्यवर उपस्थित. दिल्ली, मुंबईसह देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात. मुंबईसह दिल्लीत पोलिसांकडून वाहनांची तपासणी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण. महानगर संघचालक राजेश लोयांच्या हस्ते ध्वजारोहण. स्वातंत्र्य दिनानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ध्वजारोहण. ओडिशा उत्कल साहित्य समाज इथे राष्ट्रध्वज फडकावला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. अकोल्यातील वंचित बहुजन कार्यालयासमोर ध्वजारोहण सोहळा संपन्न.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ध्वजारोहण. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवासस्थानी केलं ध्वजारोहण. नागपूर भाजप विभागीय कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते ध्वजारोहण. नागपुरातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी पोलिसांकडून मानवंदना देखील देण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी आयुक्तांकडून विविध योजनांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. बारामतीत विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला आकर्षक रोषणाई, तिरंगी रोषणाई करत देशभक्तीचा संदेश देण्यात आला. पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. विकसित भारताच्या निर्मितीला नवी गती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वावलंबी आणि विकसित भारताच्या योगदानासाठी प्रतिज्ञा करूया. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा. भारताचं स्वातंत्र्य ही आपल्याला पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या संघर्षाची महान गाथा. हे स्वातंत्र्य अबाधित राखणं हे आपलं कर्तव्य. शरद पवारांचं ट्विट करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. ऑपरेशन सिंदूरच्या वीरांचा सन्मान. हवाई दलाच्या 9 जवानांना वीरचक्र तर बीएसएफच्या 16 जवानांना शौर्य पदक जाहीर. ठाण्यात मध्यरात्री शिवसेनेकडून ध्वजारोहण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रात्री 12 वाजता ध्वजारोहण. 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या हस्ते ध्वजारोहण. महानगरपालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी सोहळ्याला उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळेंच्या हस्ते ध्वजारोहण. मुंबई प्रदेश कार्यालयात केलं ध्वजारोहण. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. बारामतीत 3 हत्ती चौकात ध्वजारोहण. अमरावतीच्या शासकीय कार्यालयात मंत्री दादा भुसेंच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी खासदार अनिल बोंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि सगळ्या विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. सिल्लोडच्या शासकीय मुख्य कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम. उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांच्या हस्ते ध्वजारोहण. सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, अधिकारी कर्मचारी उपस्थित. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण. पक्ष कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील आमदार देखील उपस्थित. संगमनेरच्या माध्यमिक विद्यालयात अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा. विद्यालयातील 1250 विद्यार्थ्यांची एक पेड माँ के नाम अशा मानवी साखळीमध्ये रचना. भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकारांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी पोलीस कवायत मैदानात भव्य पोलीस परेडचं देखील आयोजन. वाशिममध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण. जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार. रत्नागिरीत स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण. पोलीस मुख्यालय मैदानावर भर पावसात ध्वजारोहण पार. अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी पोलीस दलातील विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं.
चंद्रपुरात 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री अशोक उईकेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. गुलाबराव पाटील यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा. पालघरमध्ये जिल्हाधिकारी प्रांगणात पालकमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते ध्वजारोहण. ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर गीते सादर. मुक्ताईनगरमध्ये जेई विद्यालयात एकनाथ खडसेंच्या हस्ते ध्वजारोहण. रोहिणी खडसे देखील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण. सोहळ्याला पोलीस अधीक्षकांसह शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची हजेरी. मालेगावात माजी सैनिकांचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार. सिने अभिनेत्यांची प्रमुख उपस्थिती. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत विरोधकांचा सरकारवर निशाणा. 78 वर्षांनंतर मतचोरी असेल तर स्वातंत्र्य कसलं? ठाकरेंची शिवसेना मनसेचा जनतेला सवाल. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन प्रांगणात ध्वजारोहण. सोहळ्याला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित. पोलीस हवालदार प्रवीण आखरे यांनी पाण्याच्या आत स्केटिंग करत फडकवला तिरंगा. प्रवीण आखरे यांनी 15 फूट पाण्यात तिरंगा घेऊन केली पाण्यामध्ये स्केटिंग. अकोल्यात पालकमंत्री आकाश फुंडकरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण. शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचं आवाहन. संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मुस्लिम समाजाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. बीडच्या चिखलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात 111 फुटी तिरंग्याचं ध्वजारोहण. मुसळधार पावसात देखील ध्वजारोहण सोहळा. मालेगावात भर पावसात 2100 फूट तिरंग्याची सन्मान यात्रा. तरुणाई नशामुक्त व्हावी असा संदेश देत पोलीसही रॅलीत सहभागी. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. कोल्हापुरात स्वातंत्र्य दिनी तिरंगा पदयात्रा. भाजपकडून तिरंगा पदयात्रेचं आयोजन. मंत्री चंद्रकांत दादा पाटलांसह नेते उपस्थित. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट. सजावटीसाठी जवळपास 2 टन फुलाचा वापर. स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापुरातील कुंभी धरणाच्या दरवाजांना तिरंगी विद्युत रोषणाई. कुंभी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गावर तिरंग्याची रोषणाई अधिक नयनरम्य. पिंपरी चिंचवडच्या मावळमधील कासारसाई धरणाला विद्युत रोषणाई. समाधानकारक पाऊस पडल्यानं कासारसाई धरणात मुबलक पाणी साठलं. देशभरात 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. कुपवाडा सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर जवानांनी ध्वजारोहण करत स्वातंत्र्य दिन साजरा केला. मुंबईतील रेल्वेत साजरा केला स्वातंत्र्य दिन. लोकलमध्ये देशभक्तीपर गीत लावून साजरा केला स्वातंत्र्य दिन. देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. हजारोंच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा संपन्न. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रॅलीचा समारोप. स्वातंत्र्य दिनानिमित्त अजिंठा लेणी या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. यावेळी अधिकारी कर्मचारी यांच्यासह पर्यटक देखील मोठ्या संख्येने उपस्थित. नंदुरबार जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेला प्रकाशा बॅरेजवर स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रोषणाई. बॅरेजवरील रोषणाई पाहण्यासाठी वाहनधारकांची गर्दी. स्वातंत्र्यदिनी मुंबईतील कत्तलखाने बंदच. मांस विक्री मात्र सुरूच राहणार. कल्याण, डोंबिवली, मालेगाव, नागपूर, अमरावतीसह काही महापालिकेचे दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कळवणमधील ठेकेदारांचे तब्बल 550 कोटी थकीत.
संतप्त ठेकेदारांचं बांधकाम विभाग कार्यालयावर धरणे आंदोलन, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे. जुने दस्तऐवज डिजिटल करण्यामध्ये बुलढाणा जिल्हा राज्यात पहिला. जिल्ह्यानं 117 वर्ष जुनी 1,50,00,000 कागदपत्र डिजिटल केली आहेत. पालकमंत्र्यांकडून कौतुक. ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनाच्या नूतनीकरणाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण. या निमित्त युवा कलाकारांच्या फोकलूक कार्यक्रमाचं आयोजन. विमान तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ, प्रवाशांकडून वीकेंडच्या सुट्ट्यांचा पर्यटनासाठी लाभ. पुणे गोवा विमानाचे भाडे तब्बल 10,000. नागपुरात स्टॅम्प पेपर विक्रीमध्ये गैरव्यवहार, नागपूर खंडपीठाची जिल्हाधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी. 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. गडचिरोलीत भाजपनं मतदार यादीत घोटाळा केल्याचा आरोप, काँग्रेसच्या वतीनं मशाल मोर्चा काढत निषेध. सोनं आणि चांदीच्या दरात घसरण, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 99,971 रुपये, तर चांदीचा भाव किलो 1,15,100 रुपये. गडचिरोलीतील माध्यमिक आश्रमशाळेच्या 41 विद्यार्थ्यांची तापाची गोळी खाल्ल्यानं प्रकृती बिघडली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठन. छत्रपती संभाजीनगरमध्ये मांस विक्रीची दुकानं बंद, प्रशासनाच्या निर्णयामुळे विक्री बंद, व्यापाऱ्यांमध्ये मात्र नाराजी. नाशिकच्या मालेगावमध्ये मटण मांस विक्रेत्यांची दुकाने बंद, महानगरपालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त दुकान बंद ठेवण्याचे आदेश. आदेशाचं पालन करत मटण विक्रेत्यांनी ठेवली दुकाने बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.